काल दिनांक 15 जून 2025 रोजी उमरखेड शहरातील कुरेशिया फंक्शन हॉलमध्ये जलसा-ए आम एक सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेमध्ये वक्फ बोर्डाचा जो कानून सरकारने पास केलेला आहे तो मुसलमान संविधान याच्या विरोधामध्ये कसा आहे आणि हा कानून वापस घेण्यात यावा यासाठी जनजागृती करण्यासाठी उमरखेड शहरामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ यांच्या पुढाकाराने या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या सभेला उमरखेड शहरातील आणि परिसरातील अनेक मुस्लिम कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते। हा कायदा कशा पद्धतीने मुसलमानाच्या विरोधात आहे हा जाणण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न ह्या सभेतून करण्यात आला। यावेळी सरकारच्या ध्येय धोरणावर कडाडून टीका करण्यात आली आणि वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी ही कोणालाही विकता येत नाही, घेता येत नाही, परंतु त्या प्रॉपर्टीवर होणाऱ्या फायद्यातून मात्र जनतेचा विकास करता येऊ शकतो हे ह्यातून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि हा कायदा कसा इस्लाम विरोधी, संविधान विरोधी, जनतेच्या विरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न यातून झाला आणि मोठे आंदोलन या कायद्याच्या विरोधात भविष्यात करण्यात येईल, रस्त्यावर उतरण्यात येईल असे यातून सुचविण्यात आले। याच कायद्याचा विरोध करण्यासाठी यापूर्वी बत्तीगुल आंदोलनसुद्धा करण्यात आलेले होते। त्याचाच भाग म्हणून जनजागृती करण्याच्या दृष्टीने काल रविवार दिनांक 15 जून रोजी संध्याकाळी कुरेशिया फंक्शन हॉल उमरखेड येथे जलसा-ए आमचे ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते आणि यातून हा कायदा कसा इस्लाम विरोधी, संविधान विरोधी आहे आणि हा कायदा वापस घेण्यासाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले। हा कानून वापस लो च्या घोषणासुद्धा देण्यात आल्या। तर आपण आता जाणून घेऊया काही मौलानाचे याविषयीचे मत। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड। इंशाअल्लाह तारीख जिंदा कौम की लिखी जाती है, मुर्दों की तारीख नहीं लिखी जाती। आप अपने अंदर जिंदगी पैदा कीजिए। अल्लाह काला कानून वापस लो, कानून वापस, काला कानून वापस लो। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की आवाज पर आज 15 जून 2025 को इस इलाके के बहुत मशहूर शहर उमरखेड़ में वक्फ तरमीमी कानून 2025 के मुस्तरद करने का डिमांड करने के लिए आज का ये अजीमुशान इजलास उमरखेड़ के जिंदा दिल मुसलमानों की अनथक मेहनतों के नतीजे में आज ये इनेकाद पजीर हो रहा है। वक्फ तरमीमी कानून 2025 हम पूरी ताकत से हुकूमत को ये बताना चाहते हैं कि तुमने पार्लियामेंट में बहुत मामूली अक्सरियत की बुनियाद पर, ये अल्फाज सही बोल रहा हूं, आपको क्या जानकारी है? बिल्कुल सही। पार्लियामेंट में सत्ताधारी पक्ष ने ये कानून बनाया तो इस सत्ताधारी पक्ष के पास ये कानून बनाने के लिए मेजॉरिटी जो होना चाहिए
बहुत भारी थी या नॉमिनल थी? आप बोलिए। नॉमिनल। और जोर से। हम इतना हल्लू बोलेंगे तो अपने उमरखेड़ की नगर पालिका को सुनाई नहीं देगा। नॉमिनल, जोर से। तो महाराष्ट्र जाना है और छोड़ो ये महाराष्ट्र की विधानसभा, हमको तो दिल्ली की पार्लियामेंट तक तुम्हारा दिल का दर्द पहुंचाना है। कारण सत्तामधी बसल्याने या सत्ताधारी पक्षाने वक्फ अमेंडमेंट एक्ट 2025, वक्फ संशोधन कायदा 2025 जे पास केलेलं आहे त्यामध्ये त्यांना मेजॉरिटी भाग थोडी आहे। 10-20 पार्लिमेंटचे लोक त्यांच्या सोबत गेलेले आहेत आणि त्यांना माहित असेल ज्या लोकांना तुम्ही सोबत घेऊन ते संशोधन केलेलं आहे, कायदा बनवलेला आहे, ते तुमच्या सोबत बसणारे लोक नेहमी प्रमाणे तुमच्या सोबत राहत नाही। कारण देशाला माहित आहे की जे तुमच्या सोबत बसलेले आहे त्यांना भारतात पलटूराम म्हणतात लोक। काय म्हणतात? पलटूराम। जरा जोराने साहेब। पलटूराम म्हणतात। केव्हा तुमच्यापासून ते सरकणार त्यांना सुद्धा माहित नाही। इसलिए उनकी ताकत को बेस बनाकर जो कानून तुमने मुसलमानों के विरोध में बनाया है, अगर तुम्हारे इस कानून को तुमने वापस नहीं लिया तो बड़े पक्ष को भी जनता सबक सिखाएगी और सपोर्ट करने वाले ये छोटे छोटे पक्ष को भी जनता जरूर सबक सिखाने वाली है। आम्हाला ऍक्सेप्ट नाही। भारतामध्ये 235 एमपीज असे आहेत ते पार्लमेंटमध्ये त्या 235 खासदारांनी या संशोधन कायद्याचा विरोध केलेला आहे। मुसलमान विरोधातही फक्त नाही 235 खासदार ह्या संशोधन कायद्याच्या विरोधात आहेत। 235 खासदारांपैकी मुसलमान किती? 25। तर 210 खासदार कोणत्या समाजाचे आहेत? हिंदू, शीख, दलित आणि इतर समाजाचे। 3 पक्षाला सोडून आणि त्यांच्या सोबत जे पक्ष गेलेले आहेत त्यांना सोडून जितके राजकीय पक्ष आहेत इंडियामध्ये सर्वांनी हा कायद्याचा विरोध केलेला आहे। एक सवाल है जो आपको समझाना है। आप समझना चाहते हैं? इतने हल्लू बोलेंगे तो मैं बैठ जाऊं। और जोर से। मैंने तो सुना था कि उमरखेड़ की जनता बहुत गर्म है।
بے شک سے نہیں چلے گا. بیچ بیچ میں تمہاری گرمی حکومت میں بیٹھے ہوئے لوگوں کو یاد دلانا چاہیے. نعرے تکبیر، نعرے تکبیر. اکابرین مسلم پرسنل لا بورڈ، اکابرین مسلم پرسنل لا بورڈ، سیاہ قانون واپس لو، کالا قانون واپس لو. دستور بچانے نکلے ہیں، آؤ ہمارے ساتھ چلو. دوستو سمجھ کے چلو کہ آخر یہ آل انڈیا مسلم پرسنل لا بورڈ کے ذمہ داروں کو کیا ہوا؟ پارلیمنٹ میں قانون بنا، وہ جنتا کے بھلائی کے لیے ہے، پھر یہ مسلمان اس کا وروଧ کیوں کر رہے؟ کیا معلوم ہے کیوں کر؟ کیا ایک کی مول صاحب اب ہمارے امام صاحب نے بولے وروध کرو تو ہم کریں؟ ہم کو اس کے اندر زیادہ کچھ معلوم نہیں نا، اب معلوم ہوگا کیا ہی کی. اور اس میں اور ایک پنچایت یہ کہ امام صاحب کے بولنے پہ مان رہے، کیونکہ امام صاحب سے باہر جا نہیں سکتے. ایک پرنتو یہ مگر جیسے ہی مسجد سے باہر نکلے تو کچھ لوگ آپس میں کان میں سر پھونکتے. امام صاحب جو بھی بول رہے اپنے کو اپنا کرنے کا ہے، ان کا چھوڑو. آپ کے عمر کھیل میں ایسے لوگ نہیں ہوں گے. میں دوسرے طرف کی بات کروں، پھر یہاں بیٹھے ہوئے نہیں ہوں گے. میں اچھا بولتا ہوں، اچھا سوچتا ہوں. یہاں نہیں ہوں گے بلکہ انہوں باہر روڈوں پہ کھڑے ہو کے یہاں آنے والوں کو روک رہے ہوں گے، نہ ہو جا. ان کو پتا نہیں ہے کہ یہ جو سیلاب قانون کے خلاف نکل رہا ہے بھارت میں، یہ تم جیسے غدار مخبروں سے رکنے والا نہیں ہے. نعرے تکبیر، نعرے تکبیر. جو امر یہاں سے اٹھا ہے وہ سارے جہاں پہ برسے گا. اپنوں کے چمن پہ برسے گا اور غیروں کے چمن پہ برسے گا. تمہارے روکنے سے رکے گا؟ یہ زندہ دل قوم ہے، خود بھی نقصان نہیں جھیلتے اور دوسروں کا بھی نقصان ہم ہونے نہیں دیتے. مخبری ختم کرو. کسی بھی سماج میں جا کے اگر اس قوم کو تم بیچ رہے ہو تو بابو مرنے کے بعد تو ان کے قبرستان میں آ کے دفن ہونا ہے. کیا مسنگ واقعہ میں جا کے جلنے کا ہے؟ آنا تو یہی ہے. تو جب مرنے کے بعد کاندھے پہ ان کے بیچ میں آنا تو پہلے ہی توبہ کر کے ضرورت ہے. ایک آدمی اپنے دین، اپنی شریعت، اپنا ایمان، تحفظ اسلام کے لیے اپنا تن من دھن سب قربان کرے اور اپنی شان ہندوستان میں باقی رکھے. اکابرین مسلم پرسنل لا بورڈ، اکابرین مسلم پرسنل لا بورڈ. اس کا وروध اس لیے ہے اس قانون کا کہ یہ مسلمانوں کے وروਧ میں بنایا گیا قانون ہے. اس کا وروਧ اس لیے ہے کہ یہ اسلام کے وروਧ میں بنایا گیا قانون ہے. اس کا وروਧ اس لیے ہے کہ یہ مسلمانوں کی جو پراپرٹی اللہ کے نام پر لوگوں نے، ہمارے پرکھوں نے دی ہے، اس میں غداری کر کے ڈاکہ ڈالنے کا قانون ہے. اور ان سب کے ساتھ
साल। अल्हम्दुलिल्लाह। इसलिए विरोध करने की बात कर रहा हूं कि इसमें इस्लाम और मुसलमानों के खिलाफ कानून बना, बल्कि ये कानून हमारे संविधान के विरोध में भी बनाया गया है। इसलिए हम शरीयत बचाने के लिए निकले हैं। हम अपने अल्लाह के नाम की जमीन जो हमारे पुरखों ने वक्फ की है उसको बचाने के लिए निकले हैं, और साथ ही साथ हम भारतीय मुसलमान हमारे भारत का जो संविधान है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो इस मुल्क को संविधान दिया है, हम